वृंदावनमध्ये भगवंताचा एक मित्र होता सुबल. काय नाव त्याचं? हा सुबल भगवंताचा मित्र. हाच आता 500 वर्षापूर्वी मायापूरमध्ये प्रकट झाला गौरीदास पंडितांच्या रूपाने. मग गौरीदास पंडितांना कळालं की अरे चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतलेला आहे आणि आता हे निघाले, आता आपली गाठ पडणार नाही, कारण संन्यासी पुन्हा गावाला माघारी येत नाही, घरी येत नाही. मग त्याने काय केलं, जाताना त्यांना अडवलं. त्या नित्यानंद प्रभूंना आणि गौरांग प्रभूंना हे दोघांना अडवलं. म्हणले तुम्हाला मी सोडणार नाही म्हणले, संन्यास घ्या नाही तिकडं काय करा, तुम्हाला मी सोडणार नाही म्हणले, माझ्याच घरी राहायचं म्हणले. इथं मैत्री, मित्रप्रेम. भगवंताला धरून ठेवलं त्यांनी दोघांना पण. आणि धरून ठेवल्यानंतर भगवंत म्हणले अरे आम्ही संन्यास घेतलाय, आम्हाला गेलं पाहिजे. ते म्हणले ते मला माहीत नाही, इथं बसा म्हणून. त्यांना बसवलं असेल दोघांना. ते म्हणले संन्याशांना असं राहायला अलाउड नाही म्हणले लोकांच्या घरी, म्हणले आम्हाला जाऊ दे म्हणले. मग असं म्हणल्यानंतर ते म्हणले नाही 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 म्हणले, तुम्हाला इथं थांबायचं आहे. मग असं म्हणल्यानंतर ते म्हणले एका सुताराला बोलव म्हणले. सुताराला बोलव म्हणले आणि काय करतो, आमच्यापासून एक मूर्ती बनव म्हणले आमच्यासारखी, आणि त्या मूर्तीमध्ये आम्ही राहतो म्हणले. चैतन्य महाप्रभू म्हणले त्या मूर्तीमध्ये आम्ही राहतो म्हणले. मग असं म्हणल्यानंतर हे म्हणले तसलं काय नाही, तुम्हीच राहायचं म्हटले, मूर्ती वगैरे नाही म्हटले. मग तेव्हा ते म्हणले अरे मूर्तीमध्ये आणि त्यामध्ये काय फरक नसतो, तू बोलव तरी खरं म्हणले, ते राहायचं की नाही नंतर बघू म्हणले. मग एक सुताराला बोलवलं. त्या सुताराला बोलवलं आणि सुताराने काय केलं, लाकडापासून लिंबाच्या 2 मूर्त्या बनवल्या सेम अशा. हे जे उभा राहिलेत का दोघं जण, दिसतं का तुम्हाला, गौरनीत आहे, अशा 2 मूर्त्या बनवल्या. मग 2 मूर्त्या बनवल्यानंतर हुबेहूब बनवल्या मूर्त्या, अशा 2 मूर्त्या बनवल्या. असं एकाला लपवावं दुसऱ्याला काढावं असं झालं. म्हणजे जिवंत भगवंत आहेत तिकडे प्रकट अवस्थेमध्ये आणि त्यांचीच मूर्ती बनवली. मग मूर्ती बनवल्यानंतर ते म्हणले ठीक आहे, भूक लागली म्हणले, आता भोग लावा म्हणले. भूक लागली म्हणजे जेवायला वाढ म्हणले. मग त्यांनी आणले 2च ताटं. गौरीदास पंडितांनी 2 ताटं करून आणले चांगले. जे भगवंत गौरनीताई बसलेले आहेत त्यांना ते म्हणले अजून 2 ताटं. ते म्हणले कुणाला? ते म्हणले ह्या दोघांना. हे लाकडापासून बनवलेत ना मूर्ती 2, यांना जेवायला म्हणले. म्हणले त्यांच्यात कुठं प्राण आहे म्हटले. ते नाही आहे म्हणले, प्राण आहे म्हणले, तू आण तर म्हणले. तर त्यांनी परत 2 ताटं आणले. टोटल किती झाली? 4 ताटं आणले त्यांनी जेवायला. मग हे जे प्रकट अवस्थेमधले चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू त्या मूर्तीकडे गेले आणि त्यांनी आपली आपली मूर्ती घेऊन आले आणि ती मूर्ती चालायला लागली. त्या मूर्त्या चालायला लागल्या आणि ते जिवंत झाले ह्यांच्यासारखेच दोघं पण, सेम टू सेम. जुडवा म्हणतो की नाही, तसं झालं. 2 गौरांग 2 नित्यानंद, टोटल 4 झाले. आणि 4 बसले असे, चौघाच्या पुढे 4 ताट. आता मात्र प्रश्न पडला ह्यातलं खरं कुठलं आणि खोटं कुठलं. जे मूर्तीतनं निघाले होते ते पण ह्यांच्यासारखे दिसायला लागले. आता पण नेमकं खरं कोण आणि खोटं कोण, हा प्रश्न त्या गौरीदास पंडितांना पडला. मग असं म्हटल्यानंतर ते प्रसाद घेतला त्याने. प्रसाद घेतल्यानंतर जे ओरिजिनल होते ते म्हणले आता आम्हाला परवानगी द्या म्हणले, आता हे काय हे मूर्त्या आहेत म्हणले इथं. मग पुन्हा ते जेवण झाल्यानंतर त्या मूर्त्या जाऊन बसल्या जागेला, असं मूर्ती बसले. आणि चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं आमच्यामध्ये आणि या मूर्तीमध्ये काही फरक नाही, तुम्ही दररोज जर भोग दाखवला तर ह्या मूर्त्या खातील म्हणे, तुम्ही यांनाच भोग दाखवा, आम्ही इथं राहतो, या मूर्तीच्या रूपाने आम्ही दोघं पण इथे राहतो असं सांगितलं. पण झालं काय, ते मानायला तयार नाहीत. ते म्हणे तुम्हीच थांबा, मला जिवंत पाहिजे, तुम्ही पाहिजे म्हणे, मला मूर्ती नको म्हणे. मग असं म्हणल्यानंतर ते म्हणले ठीक आहे आम्ही थांबतो म्हणले, मूर्तीला जाऊ द्या म्हटले. नीट लक्ष द्या, आम्ही थांबतो म्हणले, या मूर्त्यांना जाऊ द्या म्हणे. मग हे येऊन खुर्चीवर बसले इकडं
गौरांग नित्यानंद, आणि त्या मूर्त्याच चालायला लागल्या. त्या मूर्त्या चालत चालत बाहेर गेल्या दोन, त्या आपण ह्यांच्यासारख्या दिसायला लागल्या, सेम टू सेम. आणि हे मूर्ती होऊन बसले इथं, जे जिवंत होते ते मूर्ती होऊन बसले. हे कन्फ्यूज झालेलं काही कळे ना, नेमकं कोण खरं आणि कोण खोटं आहे. अरे 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 म्हणले, तुम्ही 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 थांबा, तुम्ही थांबा, तुम्ही थांबा, मूर्त्यांना जायला सांगितलं होतं. नाही म्हणे, त्या मूर्त्याच गेलेत म्हणे. मग परत त्यांना माघारी बोलवलं, ज्या मूर्त्या चालायला लागल्या होत्या त्यांना खाली बसवलं, आणि हे जे मूर्ती झाले होते हे उठले, हे चालायला लागले, हे दोघं जण. ते म्हणले अरे तुम्ही थांबा म्हणले, मूर्त्यांना जाऊ द्या. आता मात्र कन्फ्युजन झालं चांगलं, मूर्ती कुठलं आणि खरं कुठलं. एकदा मूर्ती जिवंत होते ती चालायला लागते, परत ती मूर्ती खाली बसते, जिवंत आहे ते चालायला लागतात. आणि मग चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, अरे आता तरी तुला कळालं का, मूर्तीमध्ये आणि आमच्यामध्ये फरक नाही. प्रतिमा नव्हे तुम्ही, साक्षात वजेंद्रनंदन, साक्षात कृष्णच आहेत. तुम्ही असं वेगळं समजू नका मूर्तीला. म्हणून मग आता मला सांगा,